नमस्कार देशबांधवांनो, तुम्ही पाहत आहात स्मरणगाथा क्रांतीवीरांची. मित्रांनो, आपला देश पारतंत्र्यात असताना ब्रिटिशांच्या जुलमी कायद्यांना उघडपणे आव्हान देणारे क्रांतिकारक म्हणजे सरदार अजितसिंग संधू. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पगडी संभाल जट्टा या आंदोलनामुळं ब्रिटिश राजवटीवर दबाव निर्माण करण्यात ते यशस्वी झाले. देशाचं स्वातंत्र्य हेच ध्येय असलेल्या सरदार अजितसिंग यांच्या प्रभावामुळं त्यांचे पुतणे भगतसिंग यांच्यासह अनेक धाडसी क्रांतिकारक तयार झाले. देशाच्या स्वातंत्र्याच्या दिवशीच जय हिंदची घोषणा देत जगाचा निरोप घेणाऱ्या तपस्वी क्रांतीवीर अजितसिंग यांची संघर्षमय कहाणी ऐका. पंजाबमधील जालंधर जिल्ह्यातील खटकर कलन गावात एका जाट शीख कुटुंबात जन्मलेले सरदार अजितसिंग संधू यांनी बालपणापासूनच ब्रिटिशांकडून भारतीय जनतेवर होत असलेले अन्याय अत्याचार पाहिले होते. त्यामुळं ब्रिटिशांबद्दल त्यांच्या मनात राग होता. सरदार अजितसिंग आणि त्यांच्या कुटुंबियांवर आर्य समाजाचा तत्त्वज्ञानाचा प्रभाव होता. त्यांचं मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण जालंधरमधील सायनदास अँग्लो संस्कृत स्कूल इथे झालं. नंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील बरेली लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. मात्र प्रकृती स्वास्थ्याच्या कारणामुळं त्यांना कायद्याचं शिक्षण सोडावं लागलं. दरम्यान बरेलीच्या वास्तव्यातच ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. नंतर 1896 मध्ये त्यांनी लाहोरच्या DVA कॉलेजमधून कला शाखेची पदवी मिळवली. त्यावेळी ब्रिटिश साम्राज्यवाद्यांच्या लुटीमुळं लोक आर्थिक संकटात सापडले होते. त्याचबरोबर देश नैसर्गिक आपत्तीमुळं दुष्काळाच्या सावटाखाली होता. अजितसिंग यांनी आपत्तीग्रस्त लोकांसाठी अथक कार्य केलं. त्यांचे बंधू किशन सिंग यांच्या समवेत 1898 मध्ये दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी मध्य प्रदेशातील दुष्काळग्रस्त भागात दौरे केले. नैसर्गिक आपत्तीग्रस्त भागातील पीडित लोकांशी संवाद साधला. त्यावेळी आलेल्या अनुभवानं ब्रिटिश राजवट संपेपर्यंत आणि देशात खरी लोकशाही प्रस्थापित होईपर्यंत या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघणं शक्य नाही याची त्यांना खात्री पटली. त्यामुळे त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी संघर्ष करणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं. त्यांच्या क्रांतिकारी विचार आणि आचारांचा त्यांचे पुतणे भगतसिंग यांच्यावर मोठा प्रभाव पडला. समाजसेवेच्या कार्यादरम्यान उपासमारीनं अनाथ झालेल्या जात आणि धार्मिक नियमांना आव्हान देणाऱ्या नमो अर्थात हरनाम कौर या युवतीशी 1903 मध्ये त्यांची भेट झाली. त्यांनी तिच्याशी विवाह केला. 1905 मध्ये श्रीनगरमधील पूरग्रस्त भाग आणि कांगला येथील भूकंपग्रस्त भागात जाऊन सेवाकार्य केलं. 1906 मध्ये अजितसिंग यांनी कलकत्ता येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेतला. पंजाबला परतल्यावर त्यांनी भारत माता सोसायटी या भूमिगत संघटनेची स्थापना केली. स्वतः अजितसिंग, किशन सिंग, घासीताराम, स्वर्णसिंग आणि सुफी अंबाप्रसाद आदी विश्वासू सहकारी सक्रिय सदस्य होते. 1857च्या सशस्त्र उठावाच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजेच 1907 मध्ये पुन्हा तसा उठाव करण्याची तयारी करणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता. दरम्यान शेतकऱ्यांचा मालकी हक्क नाकारणाऱ्या ब्रिटिशांच्या शेतकरी नवीन वसाहत कायद्याच्या विरोधात पंजाबमधील वातावरण तणावग्रस्त झालं होतं. जर एखाद्या शेतकऱ्यानं सरकारी आदेशाचं उल्लंघन करण्याचं धाडस केल्यास त्याची जमीन बेदखल करण्याची शिक्षा होऊ शकत होती. याशिवाय या कायद्यात अनेक अन्यायकारक नियमांचा अंतर्भाव करण्यात आला होता. अजितसिंग आणि शेतकऱ्यांनी या कायद्याला विरोध केला. ब्रिटिश सरकारनं हा कायदा मागं घ्यावा यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यावा अशी गळ घेण्यात आली. परंतु काँग्रेस नेत्यांनी त्यास असमर्थता व्यक्त केली. अखेर शेतकऱ्यांनी अजितसिंग आणि त्यांच्या भारत माता समाजाचं नेतृत्व स्वीकारलं. पंजाबसह लाहोर आणि शेजारच्या शहरात
शेतकऱ्यांचे मोर्चे, निदर्शनं सुरू होती. अजित सिंग यांनी ब्रिटिश वसाहतवादानं उद्ध्वस्त झालेल्या आपल्या राष्ट्राचं खरं चित्र समाजासमोर मांडलं. त्यांच्या भाषणांनी जनमानस ढवळून निघालं. घाबरलेल्या ब्रिटिश सरकारनं अजित सिंग यांचं भाषण ऐकण्यास लोकांवर आणि विशेषतः सैनिकांवर बंदी घातली. 3 मार्च 1907 या दिवशी लायलपूर येथे एका विशाल रॅलीस जंग सियाल या वृत्तपत्राचे संपादक बांके दयाळ यांनी पगडी संभाल जट्टा हे गीत सादर केलं. पगडी संभाल जट्टा हे गाणं इतकं लोकप्रिय झालं की ते गाणंच या चळवळीचं प्रतीक आणि आत्मा बनलं. या चळवळीला पगडी संभाल जट्टा आंदोलन म्हटलं जाऊ लागलं. वाढत्या क्रांतिकारी कारवायांच्या भीतीनं ब्रिटिश सरकारनं 4 मे 1907 या दिवशी अजित सिंग आणि लाला लजपतराय यांच्या विरोधात वॉरंट जारी केलं. अजित सिंग पळून जाण्यात यशस्वी ठरले, मात्र 2 जूनला पोलिसांच्या ताब्यात सापडले. लाला लजपतराय आणि अजित सिंग यांना बर्माच्या मंडाले तुरुंगात हद्दपार करण्यात आलं. लॉर्ड मेकॉले याने ब्रिटिश संसदेला अजित सिंगांच्या तुरुंगवासाची माहिती दिली. मार्च 1907 ते 1 मे 1907 या काळात पंजाबच्या या क्रांतिकारक नेत्यानं तब्बल 28 सभांना संबोधित करत लोकांमध्ये स्वातंत्र्याचं स्फुल्लिंग चेतवलं होतं. काँग्रेसच्या दबावामुळं ब्रिटिशांनी 7 नोव्हेंबर 1907 या दिवशी लाला लजपतराय यांना सोडलं. दरम्यान पगडी संभाल जट्टा आंदोलन आणि भारतीय सैन्यात अशांततेच्या भीतीमुळं ब्रिटिशांनी शेतकरी नवीन वसाहत कायदा मागं घेत शेतकऱ्यांना त्यांचा मालकी हक्क पुन्हा दिला. त्यामुळं आता शांतता राहील असा विचार करून ब्रिटिश सरकारनं 5व्या जॉर्जच्या राज्याभिषेकाच्या आनंदी प्रसंगाचं निमित्त साधत ऑक्टोबर 1907 मध्ये अजित सिंग यांच्या सुटकेची घोषणा केली. सुटकेनंतर अजित सिंग यांनी डिसेंबरमध्ये सुरत येथे झालेल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात भाग घेतला. अजित सिंग यांचं क्रांतिकारी आचरण आणि विचार पाहून टिळकांनी अजित सिंग हे स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होण्यास पात्र आहेत, अशी त्यांची प्रतिभा आहे, असे गौरवोद्गार काढले. त्यावेळी त्यांनी अजित सिंग यांना एक पगडी भी भेट दिली. अजित सिंग यांच्या पत्रिका, निबंध आणि भाषणांच्या तीव्र क्रांतिकारी धारेमुळं त्यांनी पुन्हा ब्रिटिश सरकारचा रोष ओढून घेतला. अजित सिंग यांना फाशीची शिक्षा देण्याच्या हेतूनं ब्रिटिशांनी वॉरंट जारी केल्याचं लक्षात येताच अजित सिंग यांनी आपलं मिशन सुरू ठेवण्यासाठी परदेशात पळून जाण्याचा निर्णय घेतला. 1908च्या अखेरीस ते आणि त्यांचे सहकारी सुफी अंबाप्रसाद, हरकेश लड्ढा कराची मार्गे गुप्तपणे इराणला गेले. तिथं त्यांनी स्वतःचं नाव बदलून मिर्झा हुसेन खान असं ठेवलं. काही काळानंतर अजित सिंग रशिया, तुर्की आणि जर्मनी मार्गे पॅरिसला पोचले. तेथे त्यांनी भारतीय क्रांतिकारी संघाची स्थापना केली. पॅरिसमधून ते स्वित्झर्लंडला गेले. तिथं त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रांतिकारी संघटनेशी जवळीक साधून ते सक्रिय झाले. 1913 नंतर त्यांनी आपला तळ जर्मनीला हलवला. दरम्यान अजित सिंग यांनी व्लादिमीर लेनिन आणि लेव त्रॉत्स्की तसंच मुसोलिनी अशा नेत्यांची भेट घेतली. नंतर ते ब्राझीलमध्ये गेले. तेथे असताना अजित सिंग यांचा हिंदुस्थानी गदर पार्टीशी घनिष्ठ संबंध आला. 1932 मध्ये ते पुन्हा युरोपला परतले. या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी भेट झाल्याची नोंद त्यांच्या आत्मचरित्रात आहे. नंतर त्यांनी इटलीला जाऊन फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना केली. इटलीच्या पाठिंब्याद्वारे ब्रिटिशांविरुद्धच्या लढ्याला धार देण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी रोमन रेडिओचा वापर करत भारतीय नागरिक आणि सैनिकांना ब्रिटिश राजवटीविरुद्ध शस्त्रे उचलण्यास उद्युक्त केलं. दुसऱ्या महायुद्धाच्या
इटलीच्या पराभवानंतर 2 मे 1945 या दिवशी ब्रिटिशांच्या सहयोगी सैन्यानं अजित सिंग यांना अटक केली. मे ते डिसेंबर 1946 पर्यंत त्यांना इटली आणि जर्मनीमधील वेगवेगळ्या तुरुंगात कैद करण्यात आलं. दरम्यान त्यांची प्रकृती झपाट्यानं खालावली. याच काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांनी प्रशासकीय कामकाज भारतीयांकडे सोपवणं सुरू केलं होतं. त्यामुळं 1946 मध्ये अजित सिंग यांना लंडनला आणून भारतीय उच्चायुक्तालयाच्या अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलं. तेथून सुमारे 38 वर्षांनंतर अजित सिंग कराचीला परतले. 9 एप्रिल 1947ला ते लाहोरला आले. तिथं त्यांचं जोरदार स्वागत झालं. मात्र एकाकी जीवन जगलेल्या त्यांची पत्नी हरनाम कौर आणि ते एकमेकांसमोर आले तो प्रसंग अत्यंत हृद्य होता. काही प्रश्न विचारून त्यांना एकमेकांची ओळख पटवावी लागली. वाढता हिंसाचार आणि येऊ घातलेल्या फाळणीनं ते व्यथित झाले. सर्वस्वाचा त्याग करून आपण ज्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहिलं होतं ते हे स्वातंत्र्य नव्हतं या विचारानं ते दुःखी होते. त्यामुळं त्यांच्या नाजूक प्रकृतीवर परिणाम झाला. त्यांना उपचारासाठी हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे नेण्यात आलं. देशाच्या फाळणीमुळं अत्यंत व्यथित झालेल्या अजित सिंग यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट 1947 या दिवशी पहाटे 4 वाजता सर्व कुटुंबियांना जवळ बोलावून घेतलं आणि जय हिंदची घोषणा करून या तपस्वीनं अखेरचा श्वास घेतला. हिमाचल प्रदेशात डलहौसी येथे सरदार अजित सिंग यांचं स्मारक उभारण्यात आलं आहे. भारत माता की जय. स्मरणगाथा क्रांतीवीरांची पाहत राहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा गौरवशाली इतिहास समाज मनात रुजवत राष्ट्राभिमान जागवा. भारत माता की जय.